फुलेवाडी दुर्दैवी घटना. नाल्यात वाहून गेलेल्या 2 भावांपैकी एकाचा मृत्यू, दुसऱ्यावर उपचार सुरू. फुलेवाडी रिंगरोड परिसरातील अहिल्याबाई होळकर नगर येथे नाल्यात वाहून गेलेल्या 2 भावांपैकी एकाचा मृत्यू झाला असून दुसरा भाऊ सध्या उपचार घेतोय. ही दुर्दैवी घटना शनिवारी दुपारी घडली. मिळालेल्या माहितीनुसार 10 वर्षीय केदार मारुती कांबळे, त्याचा भाऊ योहान मारुती कांबळे शिकवणीहून परतत असताना शिवतेज तरुण मंडळ चौकाजवळ पाण्यात खेळत होते. यावेळी अचानक केदारचा तोल गेल्यानं तो वाहत्या नाल्यात पडला. भावाला वाचवण्यासाठी योहानही पाण्यात उतरला. पाण्याचा प्रवाह प्रचंड असल्यामुळे दोघेही थोडे अंतर वाहत गेले आणि सिमेंटच्या स्लॅब खाली अडकले. यावेळी सलीम मुल्ला आणि कृष्णा देवकुळे यांनी जीव धोक्यात घालून बचाव कार्य सुरू केले. त्यांना शिवतेज तरुण मंडळाच्या कार्यकर्त्यांसह किरण पाटील, चंद्रकांत पवार, अमृता हिरेमठ, सना मुल्ला, रुपाली कांबळे, प्रकाश कांबळे, सौरभ कांबळे, दीपक डोंगळे यांचंही सहकार्य लाभलं. मोठ्या प्रयत्नानंतर मुलांना बाहेर काढण्यात आलं. मात्र केदारला वेळेवर उपचार मिळण्यापूर्वीच त्याचा गुदमरून मृत्यू झाला, तर भाऊ योहान याच्यावर उपचार सुरू आहे. ऐन नवरात्रोत्सवाच्या काळात घडलेल्या या घटनेमुळे फुलेवाडी परिसरात हळहळ व्यक्त होतीये. डॉक्टरांनी ऍडमिट होण्याचा सल्ला दिलाय, पण स्पेशल रूम परवडत नाही. मग टेन्शन घेऊ नका. सूर्य हॉस्पिटलने प्रथमच अगदी कमी किमतीत सर्व सोयींयुक्त आणि रुग्णांची गरज लक्षात घेऊन बजेट फ्रेंडली रूम्स उपलब्ध केले आहेत. कॅशलेस सुविधांसह खिशाला परवडणाऱ्या किमतीत बजेट फ्रेंडली इकॉनॉमिक स्पेशल रूम. पत्ता कोंडावळ चौक, लक्ष्मीपुरी, कोल्हापूर. संपर्क 9822 63 54 69.